सहशिक्षण सरकारी माध्यमिक विद्यालय वर्षमंत्र आज आपण 2026 मधील प्रिपरेटरी तिसरा जे पेपर आहे त्या पेपर मधील आपण बहुपर्यायी प्रश्न त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह जे उदाहरणे विचारले आहेत ते आपण आज सोडवू। तर इथं बघितलं प्रिपरेटरी एक्झामिनेशन 2026 मध्ये तिसरे पेपर आहे। त्यामध्ये तर पेपर मधील पहिला प्रश्न आपण सोडवणार आहोत। प्रश्न आहे 30 चे मूळ अवयव काढा असा प्रश्न आहे। तर 30 चे मूळ अवयव काढण्यापूर्वी पहिले सुरुवातीला आपण मूळ संख्या लिहून घेऊ। या संख्या मूळ संख्या आहेत, या संख्यांना आपल्याला भाग देऊन बघायचा आहे। सुरुवातीला 30 घेतला असता त्या 30 ला पहिल्या मूळ संख्येने भाग द्यायचा, तर उत्तर येईल 15। पुन्हा 15 ला त्या पहिल्या संख्येने भाग जाते का बघायचं, जात नाही। दुसऱ्यानं जात आहे म्हणून दुसरं लिहितो संख्या 3 5 15। त्यानंतर पुन्हा या संख्येने जाते का, जात नाही। या संख्येने जाते का, जात नाही। या संख्येने जाते म्हणून ती संख्या लिहितो मी 5 1 5। तर 30 चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 5, तर इथे उत्तर बघायचं कुठं आहे, बी। त्यानंतर इथं बघितलं तर आपल्या पुस्तिकेमध्ये एक तक्ता आहे, त्या तक्त्यामध्ये ही अट दिलेली आहे। का म्हणते हे समीकरण आणि हे दुसरा वाला समीकरण, या समीकरणामध्ये छेदण्यासाठी कोणती अट असते म्हणून असं विचारलं आहे। तर अट आहे a1 बाय a2 नॉट इक्वल टू b1 बाय b2। तर दुसऱ्या बहुपर्यायी प्रश्नाचं उत्तर आहे ए। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे एका अंकी क्रमाचे पहिले पद ए आणि nवे पद म्हणजे शेवटचं पद हे n असेल तर अंकी क्रमाची बेरीज काढण्याचं सूत्र काय म्हणजे सांगा म्हणते। तर आपल्याला माहिती आहे sn बरोबर n/2 ब्रॅकेट मध्ये a प्लस l म्हणजे पहिलं पद अधिक शेवटचं पद, तर उत्तर आहे ए। तर आपण मल्टिपल चौथा आपण सोडवणार आहोत। तर इथं आहे म्हणजे 5x चा वर्ग बरोबर 4x वजा 5। तर याला वर्ग समीकरणाच्या स्वरूपात लिहायचं म्हणजे ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचं आहे। समीकरण आहे 5x चा वर्ग बरोबर 4x वजा 5। तर याला व्यवस्थित करून लिहायचं आहे। याला इकडे घेतला असता वजा 4x आणखी ह्याला या बरोबर चिन्ह इकडे घेतला असता 5 बरोबर 0। असं कुठं आहे पाहायचं आहे। इथं बघितलं तर आपल्याला दिसून येते कुठं आहे, इथं आहे ऑप्शन नंबर सी। त्यानंतर बघा sin 30 प्लस cos 60। sin 30 ची किंमत आहे 1/2 आणि cos ची पण आहे 1/2। तर अर्धा अधिक अर्धा म्हणजे 1 कुठं आहे, ऑप्शन डी। त्यानंतर r3 जे असणारं काम म्हणजे गोल आहे, तर याचे काम म्हणजे घनफळ काढण्याचे सूत्र सांगा म्हणते। तर आपल्याला माहिती आहे 4/3 पाय r चा घन, ऑप्शन ए आहे उत्तर। त्यानंतर प्रश्न 7वा यामध्ये बघितलं तर का सांगते हे बहुपदी आहे, बहुपदीची शून्याची बेरीज आणि शून्याचा गुणाकार समान असतील तर k ची किंमत काढा म्हणून असा प्रश्न आहे। तर सुरुवातीला आपण abc च्या किमती काढून घेऊ। a ची किंमत आहे या बहुपदीमध्ये k, b ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे 3k। तर आपल्याला माहिती आहे सूत्र, बेरीजचं सूत्र आहे वजा b बाय a बरोबर गुणाकार काय c बाय a म्हणजे बेरीज बरोबर मी गुणाकार लिहिले। तर या किमतीवरच्या मी याच्यामध्ये ठेवतो, वजा घेतलो मी b आहे, खाली a ची किंमत आहे k बरोबर c ची किंमत आहे 3k आणखी खाली ठेवतो पुन्हा a ची किंमत k, a ची किंमत k आहे मी ठेवले। हे k कॅन्सल होते म्हणजे वजा 2 बरोबर 3k। तर k बरोबर हे 3 इकडे भागाकार आलं तर वजा 2/3 असं k ची किंमत येते। इथे बघितलं तर कुठे दिसते तुम्हाला, इथे आहे ऑप्शन डी। 8वा सोडू। यामध्ये या बहुपर्यायी प्रश्नामध्ये दिलेला आहे की आकृती दिलेली आहे, तर याच्यामध्ये खाली समान बरोबर सांगा म्हणते। हे जी दिलेली फिगर आहे त्या फिगर मध्ये बघा समांतरभुज चौकोन आहे। समांतरभुज चौकोन म्हणलं तर हे समोरासमोर कोण का असतात, समान असतात। तर सुरुवातीला आपण हे एक त्रिकोण आणखी दुसरा एक त्रिकोण आहे हे वाला, बघा 2 त्रिकोण आहेत। त्रिकोण पहिले AEB व दुसरा त्रिकोण आहे AFD। तर याच्यामध्ये बघितलं तर हे आणखी हे कोण समान असतात का, म्हणजे समांतर जे चौकोन आहे त्याचे सम्मुख कोण कसे असतात, समान असतात। म्हणून कोण B बरोबर कोण D
आणि त्याचबरोबर इथं बघितलं हे बघा हे सरळ रेष इथं गेलेली आहे आणि हे रेष इथं आहे, म्हणजे समांतर बाजू जे असतात ते समोरील बाजू समांतर असतात. तर समांतर असतील तर हे छेदिका गेलेली आहे, तर हे कोण आणि इथला कोण हे दोन्ही कोण का असतात म्हणलं तर व्युत्क्रम कोण असतात. व्युत्क्रम कोण समान असतात, म्हणून मी इथे लिहितो कोण ए बरोबर कोण एफ, म्हणून AEB समरूप त्रिकोण AFD. म्हणून आता बघा याच्या बाजू प्रमाणामध्ये कुठे सापडत तुम्हाला बघायचं आहे. तर आता याची जर आपण AB बाजू घेतलो, याची AB बाजू घेतलो तर याची कुठली राहील FD राहील. इथं आहे बघा AB बाजू घेतलो तर FD बाजू दिसायला लागली आहे. त्यानंतर या त्रिकोणाची B बाजू, या त्रिकोणाची आपण B बाजू घेतलो तर या त्रिकोणाची B घेतलं तर काय येणार, हे बाजू घेतलं तर इथे AD बाजू येणार आहे. म्हणून हे जे समान प्रमाणामध्ये असलेली बाजू आहे, उत्तर आहे त्याचं B. त्यानंतर खाली ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे घनबहुभुजाची कोटी लिहा. घनबहुभुज असेल तर तिची कोटी किती असते 3 असते, म्हणून मी 3 लिहितो, याचं उत्तर आहे 3. त्यानंतर y अक्षापासून बिंदू 2,5 पर्यंतचे लंबांतर किती असेल असं म्हणजे हे x अक्ष हे y अक्ष, याच्यावर मी किती लिहितो 1 हे 2 हे 3, त्यानंतर 1 हे 2 हे 3 हे 4 आणि त्याचबरोबर इथं 5 घेतलो तर सरळ ह्या 2 पासून 5 ला इथं आलाय म्हणून घ्या बिंदू 2,5. तर त्याला काय म्हणते x अक्षापासून ह्या बिंदूला किती अंतर असेल काढा, लंब अंतर काढा म्हणते. तर इथे इथून इथपर्यंत 2 असेल तर इथेही 2 असेल, म्हणून याचं उत्तर आहे 2. त्यानंतर कोणत्याही प्रयोगाच्या सर्व प्रारंभिक घटकांच्या संभाव्यतेची बेरीज काढा. तर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला संभाव्यता पूर्णपणे 1 असते. समान बाजूंची संख्या असणाऱ्या बहुभुजाकृतीच्या समरूपतेच्या 2 अटी लिहा. तर आपल्याला माहिती आहे 2 त्रिकोण समरूप असतील तर सर्व संगत कोण समान असतात, त्याचबरोबर संगत बाजू प्रमाणात असतात. ते या 2 अटी आहेत. आता प्रश्न नंबर पाहू 13वा. 2x - 8y 2x + y - 8 बरोबर 0 या 2 चलपद असलेल्या रेषीय समीकरणाच्या जोडीला किती उकले आहेत काढा. तर आपल्याला माहिती इथं 3 अटी आहेत तपासून पाहायचं आहे. पहिलं A1/A2 करून बघू ता ते किती आहे 2/2 आहे. नंतर इथे बघितलं तर -5 आहे आणि इथे किती आहे 1च आहे, 1 लिहिलो. तर इथे सुरुवातीलाच बघितलं तर हे असमान आहे. तर असमान असतील तर आपल्याला माहिती आहे A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2 असेल तर ते छेदणारे असतात आणि छेदणारे असेल तर त्याचं उकल असते 1. हे पद हे दिलेलं आहे तर क्रमाचे तिसरे पद काढा म्हणते. तर हे तिसरे पद काढा म्हणजे यांच्या ठिकाणी 3 लिहायचं आहे. हे 5 गुणिले इथं यांना आहे 3 अधिक हे 3 तर 5 त्रिक 15 अधिक 3 बरोबर किती होईल 18. म्हणजे तिसरं पद आहे 18. तिसरं पद आहे 18. त्यानंतर एका घनाचा कडा 6 सेंटीमीटर असेल. एक घन आहे असं समजून घ्या. असं हे घन असेल तर याची बाजू 6 सेंटीमीटर असेल तर याचं घनफळ काढा असं म्हणते. तर आपल्याला माहिती आहे बाजूचा का असते घन असते. तर बाजूचा घन म्हणजे 6 चा घन म्हणजे 216 इतकं का म्हणजे त्याचं उत्तर आहे घन. लिहू शकतो दिलेला का घन सेंटीमीटर. अशा प्रकारे प्रिपेटी 3 मध्ये मल्टिपल आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत.